मला विचारायचंय की आईचं सत्व तुझ्यात किती आहे आणि आता मुलीचं सत्व सुद्धा तुझ्यात किती आहे? दोघींमधले खूपच कमी आहे माझ्याकडे असं मी म्हणेन. कारण आईनी ज्या पद्धतीने, प्रत्येकाचीच आई खस्ता काढत असते, मुलांसाठी काही ना काहीतरी करत असते, पण खरंच म्हणजे माझ्या आईने खूप काही केलं आणि अजूनही करत असते माझ्यासाठी. म्हणजे तिच्या इतकं माझ्याकडे नाही आहे खरं तर. म्हणजे तिच्या इतका उत्साह म्हणेन मी, किंवा तिच्या इतका उरक माझ्याकडे नाही आहे. म्हणजे माझी आई 7वी नापास आहे बरं का, कोकणातली मुलगी, शिकण्याची खूप इच्छा, पण शिकू शकली नाही पुढे जाऊन. आणि ही तीच व्यक्ती आहे जिने तुला सांगितलं की तू घर घे तुझं. हो. माय गॉड. तर आणि तीच माझ्या पाठीशी कायम उभी राहिली. म्हणजे जेव्हा मी ईश्वर करून आले तेव्हा माझ्या आईला, माझ्या वडिलांना खूप बोलणी खावी लागली नातेवाईकांची. तर की हे क्षेत्र त्यांचंही चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, पण त्यावेळेला नटी म्हटलं की एक वेगळं रूप, वेगळं चित्र उभं केलं गेलं होतं. तर त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांना खूप सहन करावं लागलं, पण तरीसुद्धा ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. कारण त्यांचा विश्वास होता की जे संस्कार आम्ही केलेत, कारण जेव्हा मी ठरवलं की आता ह्या क्षेत्रामध्येच आपण आपलं करिअर करायचं, तेव्हा माझ्या आईवडिलांनी मला सांगितलं की ऑन स्क्रीन किंवा ऑफ स्क्रीन आम्हाला मान खाली घालायला लागेल असं काहीही करू नकोस, जे मी कायम लक्षात ठेवलं आहे. तर त्याच्यामुळे ती माझ्या पाठीशी कायम उभी राहिली. माझ्या खाण्यापिण्याची, माझ्या स्किनची तिने इतकी काळजी घेतली, काही माहिती नसून सुद्धा. कारण मी रात्री कितीही वाजता जरी आले, 2 वाजता जरी आले ना, तरी ती चंदन आणि सांबर शिंग उगाळून माझ्या चेहऱ्याला लावायची. आणि म्हणून माझी आज स्किन अशी आहे. इतक्या वर्ष मेकअप करून, इतक्या वर्ष हे सगळं करून सुद्धा माझी स्किन ही तिच्यामुळे चांगली आहे. किंवा खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत, आमच्या वेळेला काही अरबट चरबट नसायचंच. म्हणजे चिवडासुद्धा आईच करायची, चकलीसुद्धा आईच करायची, बाहेरचं कधी खाणं नाही, किंवा कोल्ड्रिंक्स वगैरे हे संस्कारच नाहीत. त्याच्यामुळे मला ती सवयच लागली नाही कधी. तर हे खाण्यापिण्याचे सुद्धा संस्कार आहेत ना, हे तिच्याकडून मला आलेत. किंवा घरचंच खाणं आणि सात्विक जेवण कसं जेवायचं. म्हणजे माझ्याही जेव्हा ईश्वर चित्रपटाच्या वेळेला तेव्हा ती कांदा लसूणही खात नव्हती, ती अजून पावही खात नाही. एक त्यावेळेला तिच्या डोक्यात जे काय भरलं होतं त्याच्यामुळे. पण हे संस्कार खाण्यापिण्याचे म्हणजे वाईट आहे असं माझं म्हणणं नाही, जे आता खातात हे माझं जे आहे ते मी सांगते. तर त्याच्यामुळे ते जे संस्कार आई वडील आपल्यावर करतात ना, ते कायम आपल्यावर प्रवास करत असतात. आणि ते तिने माझ्यावर केले. किंवा आता जुल्याच्या बाबतीत मी म्हणेन की तिने सुद्धा खूप काही गोष्टी अनुभवल्या, सहन केल्या आमच्या बरोबरीने. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मी कॉम्प्रोमाइज नाही केलं, तिने कॉम्प्रोमाइज केलं. की जेव्हा तिला गरज होती माझी, तेव्हा तिने कधीच सांगितलं नाही की आई ये ना लवकर घरी, मला तुझ्या कुशीत रडायचं आहे, मला तुझ्याच कुशीत बसायचं आहे, मला तुझ्याबरोबर अभ्यास करायचा आहे, हे तिने कधीच सांगितलं नाही मला. मी माझं काम करत होते कारण माझं ते आवडतं काम होतं आणि मला पैसा कमवायचा होता. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की तिने कॉम्प्रोमाइज केलं आहे माझ्यासाठी, तिने समंजसपणा दाखवला आहे. मी रात्री कधीतरी 11:30 वाजता घरी जायचे आईकडे आणि तिला आईकडनं घेऊन यायचे, मग कधीतरी 12:30-1ला झोपायची, पण तरी सकाळी 6 वाजता उठून 7 वाजता ती शाळेत जायची. पण हे सगळं तिने अनुभवलं आहे. किंवा आमच्या आता संसार म्हटलं की भांडण, तंटा, प्रेम हे सगळंच आलं की त्याला कोणीच कोणाला चुकलेलं नाहीये. आणि उगीच खोटं कशाला जाऊ की आमचा छान छान गोड संसार, असं काही नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी वादळ येतं, पण त्या वादळात सुद्धा ती माझ्याबरोबर खंबीरपणे उभी राहिली. ती ठामपणे उभी राहिली छोट्या वयात सुद्धा. ती समज माझ्याकडे सुद्धा नाही अजूनही असं मी म्हणेन. किंवा सतत ती लाडाकोडात वाढलेली, इथे आई बाबा, आत्या सगळेजणं, तिथे सुद्धा आजी, मामा, मामी यांच्यामध्ये वाढलेली आणि सगळ्यात शेंडेफळ असल्यामुळे सगळीकडे तिचे लाड झालेली ती एका क्षणात मला म्हणते की आई मला परदेशात शिकायला जायचं आहे. अगं, कारण ती म्हणाली माझं शिक्षण इथे नाहीच आहे कुठे. ती ॲनिमल सायन्स शिकते, ॲनिमल सायन्स मेजर इन वाईल्ड लाईफ बायोलॉजी. तर म्हणलं अरे बापरे. मग ती म्हणाली मग नाही मला जायचं आहे. म्हणलं एकटी जाणार. ती म्हणाली मग तुला घेऊन जाऊ का बरोबर. म्हणलं नाही गं, पण एवढ्या 7 समुद्रापलीकडे एकटं. ती म्हणाली जायला पाहिजे मला. म्हणजे जस्ट कॉलेज पूर्ण झालेले माझी लेक 20 वर्षाची,
ती 7 समुद्रापलीकडे जाऊन एकटीचं आयुष्य आता उभं करणार, एकटी राहणार, की जिला कधी म्हणजे जन्माला आल्यापासून ती आमच्याबरोबर झोपायची, खायची, प्यायची, ती सगळं एकटी करणार. कशी राहिली असेल ती. मी तिला विचारलं, आत्ता ती आली होती, तुला रात्री झोप लागली का गं जुल्या पहिल्या दिवशी? ती म्हणे, आई मी इतकी दमले होते ना की मी झोपले. मग दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये जायचं होतं. म्हणजे तिने शेवटपर्यंत आम्हाला सांगितलं नाही की मला एकटीला exactly झोप कसं लागली झालं. नाही. का तर आम्हाला इथे वाईट वाटेल, पण तिला झोप लागली नसेलच ना गं. पण ते तिने सांगितलं नाही आम्हाला. किंवा तिकडे गेल्यावरती सकाळी उठून आपला आपला स्वयंपाक करायचा, आपला आपला डबा भरायचा आणि कॉलेजला जायचं. मग घरी आलं परत आपलं आपणच सगळं एकटीनं करायचं आहे, एकटीनं जेवण घेऊन बसायचं आहे, एकटीनं हे सगळं एकटीनं करायचं आहे, जे आयुष्यात तिने कधी केलेलं नाही. पण ह्याच्याबद्दल रिग्रेट नाही, ह्याच्याबद्दल वाईट नाही, हे सगळं तिने आनंदाने केलं. जरी तिचा आवडीचा हा सब्जेक्ट असला तरीसुद्धा तिथे तिने आपली आपली मित्रमंडळी गोळा केली, आपली आपली काही घरं तिने निर्माण केली की ज्यांच्याकडे ती सण साजरा करायला जाते. म्हणजे जसं तू एक माणसांची बँक तयार केलेली आहेस तसंच सेम झालंय हे. तसं तिने केलं. पण त्याच्यासाठी तिला एक मी म्हणेन की मला सगळं आयतं मिळालं गं. मी माझ्याच एरियात राहत होते, सगळं आयतं मिळालं आम्हाला, माझ्याच लोकांमध्ये मी वावरत होते की. पण तिने एक कंप्लीट वेगळ्याच लोकांबरोबर जाऊन हे निर्माण करणं हे खूप कठीण होतं. आणि हे एवढ्या लहान वयात, किंवा अर्न अँड लर्न तिकडे जे आहे की एवढ्या लहान वयात आपण जाऊन काम करायचं आणि त्याच वेळेला शिक्षण एक पूर्ण करायचं. आणि असं आई वडिलांना सांगणं की वर्षभरात मी तुमच्याकडनं पैसे मागणार नाही, तुम्ही फक्त फी भरा, आणि त्याप्रमाणे वागणं हे किती कठीण आहे. की हे खरंच माझ्याकडे नाही आहे. किंवा परदेशात जाऊन फिरायला जाणं की मला अजूनही बापरे एकटीने मी लंडनला जायचं आहे, कोणीतरी असेल ना माझ्याबरोबर. मुगीच तिकडे एअरपोर्टवरती गेल्यावर कुठल्या तरी मराठी माणसाची ओळख काढायची आणि त्याच्या पाठीपाठी मागे जायचं की ते खरंच माझ्यात धाडस. आपल्याला थोडी ती एन्झायटी असते ना की सगळीकडे सोबत हवी. हो, पण हे खरंच खूप कमाल आहे. किंवा प्रत्येक वेळेला मी जेव्हा शूटिंगला गेले तेव्हा पहिल्यांदा आई बाबा माझ्याबरोबर असायचे, भाऊ असायचा, किंवा नंतर स्वतःची गाडी आली मग ड्रायव्हर असायचा. त्यामुळे रात्री 11 नंतर एकटीने टॅक्सीने कुठे फिरणं हे अजूनही मला भीती वाटते. की ओला उबरने तुम्ही बिंदास फिरत असता, मला भीती वाटते. तर ते माझ्या लेकीकडनं घेण्यासारखं आहे खरं तर. बिंदासपणा म्हणेन मी की एका वेगळ्याच देशात जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं, सेटल होणं खूप कठीण आहे. खरंच खूप कठीण आहे. आणि बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपण फक्त म्हणतो की हा तुमची मुलगी परदेशात आहे, पण म्हणजे त्याच्यामध्ये किती गोष्टी इन्व्हॉल्ड असतात. आपलं साधं घर जरी भाड्याचं घर जरी बदलायचं असेल तरी आपल्याला साधारण 15 दिवस जातात ते सगळं बांधून, परत तिथे नेऊन, परत ते लावून, परत नवीन एरियामधली नवीन माणसं आणि त्या सगळ्या आपल्या सुखसोयी तिथे शोधण्यात. इथे हे सगळं, आणि हे सगळं करताना आपण असतो एकत्र, पण हे परदेशी आणि आपल्याला इथे मदतनीस खूप असतात, मिळतात. आपल्याला हाकेच्या अंतरावरती लोक मदत करायला येतात. आणि तिच्याबरोबर ती जिथे त्या अपार्टमेंटमध्ये राहत होती कॉलेजच्या, तिकडे 2 जापनीज मुली होत्या, वेगळ्याच मुली, कोणीतरी त्यांच्याबरोबर राहायचं. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा तिने फोडणी दिली त्या दोघी घाबरत बाहेर आल्या. तेव्हा ती म्हणाली, हे बघा आमचं जेवण असंच असणार आहे आणि मी असंच करणार आहे, तुम्ही सहन करा. अगं म्हटलं, ती म्हणाली हो मग काय करणार म्हणाली मी. म्हणजे भारी आहे हे, कमाल वाटली मला. म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर मी स्वयंपाक शिकले आणि तिला आधीच ते सगळं 20व्या वर्षी करते ऑलरेडी. खूप मस्त आहे हे. आणि मला असं वाटतं इतकी सुंदर माणसं तुझ्या आयुष्यात आहेत आणि आज ह्या गप्पांच्या निमित्ताने आम्हाला, म्हणजे मला सुद्धा अनेक गोष्टी ह्याच्यातून मिळतायत. खरं तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या अदरवाईज अननोटिस्ड जातात त्या किती महत्वाच्या आहे ते कळतंय.